एव्हरीवन. सो आज आपण आलोय आमच्या मामाच्या गावी आणि आम्ही आत्ताच आलो आणि आम्ही खूप थकलो आहे. सो आता आम्ही तुम्हाला देणार आहे आमच्या घराची टूर. सो हे गाईज आमचं अंगण आहे. अँड हे आहे आमचं घर. बाहेरून असं आलोय घराच्या मागच्या बाजूला. अँड आम्ही घर दाखवलं नाही, थोडंसं मेस्टअप आहे. सो आता आम्ही तुम्हाला काय काय बरी झाडं दाखवणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ह्या सगळ्यांचे फेवरेट झाडांनी चालू करूया. हा आहे आंब्याचं झाड, त्याला खूप आंबे लागलेत. सो गाईज इथे खूपच कैरी आहेत. कैरी तिथे कोकमाचं झाड आहे. जिकडे लाल लाल कोकम आहेत, त्याच्यामधले काही काढलेत मध्ये. त्यानंतर हे कशाचं झाड, ह्याला काय बोलतात त्या फुलाला? इंग्लिशमध्ये शूफ्लावर बोलतात. जास्वंद आय थिंक. आय डोंट नो. हेच कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा या फुलाला काय बोलतात. गणपतीचा फेवरेट असतो. अँड इथूनच अँड इथे आणि हे सनसेट. आपण तिथे समोरच गेलं की एक मंदिर आहे, जिथून नीट नाही दिसत ते, बट इथे आहे मंदिर. हे बघा मंदिर. आमचं घराच्या इथून असं मंदिर दिसतं. येस. अँड गाईज हे पायनॅपलचं झाड आहे. इथे एक पायनॅपल आलाय. येस. अँड गाईज साईडची बाजू जिकडे सुद्धा खूप जास्त झाड आहेत. अँड हे आहे कढीपत्त्याचं झाड, ह्याला जास्वंद बोलतात. कढीपत्त्याचं ना हा. आणि इकडे घोसला नेस्ट आहे, जे काढलेलं नाही आहे. तसंच आहे ते नेस्ट. कुठल्या चिमणीचं आहे कशाचं आहे काय माहीत. आणि खूप झाडं वाढलेली, तर थोडीशी कटिंग केली इकडे. सो हे काय चिकूचं आहे झाड. चिकूचं आहे हे छोटं काय ते लागलं आहे, चिकूचंच नाही आहे. तुम्ही सांगा कमेंट सेक्शन मध्ये कशाचं झाड आहे. ह्याला छोटं काहीतरी लागलं आहेत. आय थिंक हे कसला तरी डाळ आहे. डाळ आणि हे पायनॅपल्स आहेत राईट. हो पायनॅपल्स खूप सगळं आहे तसं. अँड हे पण आंब्याचं झाड आहे. सो तुम्ही जर तुम्हाला तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. अँड इथे एक फुल आंब्याचं झाड आहे. जास्वंद आहे. सो तेच आहे, वेगळ्या कलरचं आहे. अँड गाईज हे आहे बनानास. आणि हे आहेत बनानाचं झाड आहे. एवढ्या प्रकारचे फुलं आणि झाडं आहेत. सो गाईज हे आमचं कोकणाचं झाड आहे. अँड इथे बाबा आता वरती चढले आहेत कोकम काढायला चढणार आहेत. अँड आम्ही पण आता चढणार आहे वरती. सो तुम्हाला पण आम्ही दाखवू कसे आम्ही कोकम तोडणार आहे. एक्सायटेड बिकॉज मी पहिल्यांदा वरती चढणार आहे. अँड आय थिंक थोडंसं आम्ही हेल्प करू बाबांची. अँड वरती आम्ही बघू किती कोकम आहेत. आतापर्यंत बाबा वरती चढले नाही आहेत. बाबा वरती आहेत, येतील आता खाली. सो आम्ही चढू. आता इथे प्रांजल दीदी इथे चढते वरती कोकम काढायला. ते बाबा पण चढतात. पण बाबा चढतील त्यानंतर दीदी चढेल. सो जाते बाबा इथे हात पकडा ना.
ये तू पिशवी पण कुठे आहे ती? अरे कशी चढवण्याच्या पुढे चढायला नाही होत. इकडे हात ठेव ना तुझ्यावर. हा इथे इथे हात ठेव. अगं मला चढायला मला भीती वाटते. अरे 5 सेकंड वर ये पहिलं. अबे हे काय? हा मोठं आहे ना? थांब. खूपच. अरे ओके. अजून वरती एक जा. केवढा मोठा आहे बघ. आई हा? शप्पथ. आरू आणि फायनली जरा काय पाहिजे ना? So, तर घाबरलेली ते टायमिंगला आणि बोलवती माझ्या निघाला. अरे खूपच बाहेर डेंजरस. खाली काढल्यानंतर कोंड्यात ठेवलं दाखव पाहिजे. जरा किती वेळ. कोंडा आणला पाहिजे दाताचा. आणि हे बघ इथे पानं. तर एवढं इथे आहे आपलं अँड इथून आपलं झाड. वाव. इथून वरचं आमचं आंब्याचं झाड असं दिसतंय वरतून आणि ते कोकमधून. सो गाईज आम्ही एवढे कोकम घेतले अँड काय काय पडतायत. आम्ही बरेचसे अर्धे- पडलेत पण नवे उचलतोय. सारखे पण असतात आणि सारखे होते. आणि अजून बरेच कोकम बाकी आहेत. गेला आपण एवढे कोकम आतापर्यंत गोळा केलेत आणि बरेच आहेत. बरेचसे बाबांनी पण गोळा केले त्यांच्या पिशवीमध्ये. काहीच आता आपण चाललोय मंदिरात आणि थोड्या वेळाने आपण जाणार आहे तिकडूनच धरणावर. सो आता तुम्हाला मी दाखवते की लांबून मंदिर कसं दिसतंय ते. तो आमचं मंदिर असं दिसतं लांबून. इथे पालखी येते रात्रीच्या वेळेस. इथे बसवतात पालखीला. पूर्ण होळीच्या गाव वेळी. फिरते अँड देन ती रात्री इथे बसते. होळीच्या वेळी. सो हे आहे आमचं गावचं मंदिर. आणि इकडे आहे शंकराची पिंडी. आणि आता मंदिराचं थोडंसं काम चालू आहे. 2-3 महिन्यात होऊन जाईल कम्प्लीट. असं मंदिर पाठवून असं दिसतं. सो गाईज आता आपलं मंदिर फिरून झालंय. सो आता आपण जाणार आहे धरणावरती. तर मी तुला एक प्रश्न विचारणार, ठीक आहे? जर कुठली गाय डान्स करत असेल तर त्याला आपण काय बोलणार? काव डान्स, डान्सिंग, नाचणे. वा. तर अजून विचार कर काय बोलू शकतो आपण. कुठेतरी गाय डान्स करते. गाईस तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये सांगा. काव डान्सिंग, काव डान्स, नाचणे. रॉंग. गाय डान्स. तुम्हाला काहीतरी विचार. जर कसली बी जळत असेल तर त्याला काय बोलते? बी जळत असेल काय बोलणार? बर्निंग बी. जळणारी बी. बी जळणार नाही काय? हे बरं जलेबी. जलेबी खूप घाण. कारण पाठवण असं दिसतंय. त्या साईडला पाणी आहे. होतं धरणावरती आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो धरणावर धरण कसं दिसतंय ते. आणि तो एंड पॉइंट आहे. आठवण दिसत असेल की नाही कारण सूर्यप्रकाशामुळे एकदम पूर्ण स्क्रीन दाग दाग दिसते. तर तो एंड पॉइंट आहे. सो आज प्रयत्न करूया तिथे पोहोचण्याचा. एवढी हवा आहे. धरणावर येऊ. हा
तेव्हाच अजून एक गोष्ट झाली आहे की आरोहीचा चष्मा तिच्या हातामध्ये होता असं ती बोलते. तर तिला आता भेटत नाही आहे, तिच्या बॅगेमध्ये पण नाही आहे ना हातात आहे. ती आता पुढे गेली आहे चष्मा शोधायला. ती आता इथे पुढे तिनं चष्मा शोधायला गेली आहे कारण तिला पर्समध्ये पुढे ती घाबरली की पुढे मला आणि तिने एकदम चष्मा एकदम आता आपल्याला एकदम फुल पण जायला नाही भेटलं कारण खूप लेट झालेला. सो आता आपण इथूनच रिटर्न जाणार आहे. आवाज पण येतो मी 2-3 रेकॉर्डिंग केली आणि माझा आवाज अजिबात येत नाही आणि ओढून बोलायला एका दिवसाने असे नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी हे काही असं असतं गाव ती पुढे गेली. आपण ज्या रूटने आलेलो ना त्याच्या दुसऱ्या रूटनी आरोही आता घरी जात होती. तर मी तिला काय बोलली की तू तिथून कशाला जाते, जर जिकडून आलो आहे येताना चुकून जर पडला असेल तर आरू आता दुसऱ्या जिकडून आलो त्याच रूटने घरी जाते. बघूया काय तुला चष्मा भेटेल कायच तुम्ही सांगा कमेंटमध्ये. काय आरोहीला चष्मा भेटेल की ती मार खाणार आहे. चष्मा हरवला म्हणून नवीन पोरा जे आत्ताच पिशवीमधून काढलेला ती बोलली की आता नवीन चष्मा मी घालीन फोटो काढून धरणावर आणि तो हरवलाय. मला काय तुला कोण दिसतंय चष्मा भेटला आणि कुठे भेटला असेल घरी. आणि मी ऑलरेडी बोललेली घ्यायचा की बघा मी बोलतेय चष्मा घरीच असणार आणि हा पूर्ण घाबरवून ठेवलेलो चष्मा कुठे गेला मी तर तेच सांगत होती. नाही तर आरोही आता मार खाल्ला असता. मम्मीचा खूप मार खाल्ला असता. मी करते आत्ताच पॅकेजिंग मधून काढला आणि हा नवा कोणा चष्मा मी एकदा पण ह्याला यूज नाही केला. मी पहिल्यांदा यूज करणार होती. सो हाय गाईज, आज आपण आलोय माटवणला म्हणजेच आमच्या मम्मीच्या आत्याच्या घरी. अँड इथे एवढे सारे फुल झाडी आहेत. सो आज आम्ही तुम्हाला ते दाखवू. येस. सो गाईज आता आपण मंदिरात जातोय. या गावाचं माटवणचं अँड आणि पाहिली पैसे मोजले इथं पाहिली पैसे आणि जागा वाटेत बसणार त्याच्यापासून जागा घेतली विकली सगळं आजोबांनी आणि त्या वडिलांनी विकलेली जागा तिच्या वडिलांनी येऊन पाहिली पैसे म्हणून सावकाराला दिले. बापू सावकार म्हणून तसं पण काय म्हणा आणि सोडून घेतली ती जमीन. माहिती पाहिजे नारायण मंदिराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे. इकडे शंकराची पिंडी आहे. आणि याच्या बाजूला अजून एक मंदिर आहे. 3 मंदिरं आहेत. आम्ही तुम्हाला तिन्ही मंदिरं दाखवतो. सो गाईज हे शेवटचं मंदिर आहे आपलं.
एक तुळशी पण आहे. सगळं गरम झालंय, एवढं ऊन आहे, सगळं भाजतायत पायांचे. ते 5 मंदिरं होती अँड 5 मंदिराच्या मध्ये एक तुळशी उभी होती. अँड गाईज घरी गेल्यावर आम्ही तुम्हाला ह्यांची जी फुलं झाड आहेत ते सगळं आम्ही दाखवू. सो चला घरी जाऊया इथून. इथे होळीच्या वेळेस इथे नाटकी होतात. एक इथे मोठा स्टेज आहे अँड तिथे सगळी लोक बसलेले असतात. इकडे फंक्शन्स होतं त्या स्टेजवर अँड आजूबाजूला स्टॉल्स असतात. आणि इकडे खूप आणि इथे सगळीकडे स्टॉल्स असतात. ही लाईन अँड ही लाईन. हा फोटो काढ हा सेम तशीच हा है ना. आता पूर्वी घाटी होती, आता बैल याची आणलं त्यांनी. दोन्ही एकदम येऊ देत. दोन्ही सेम आहेत. हा दोन्ही शेप. जवळ कधी होती आपा येतात बघ, ते बघ आले घेऊन. आपा आले हा ते बघ. निघाला असता त्याला रशी आहेत असं बांधलेले बघ आहेत. पळायला लागतं मुलांच्या मागे. सांगायचं माठवला गेलो होतो. आणि इथे मागवण एवढी काजूची झाड आहेत ना, तुम्ही जरा कॅप्चर पण केलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. खूप काजूच्या बिया आम्ही बघितल्यात. बऱ्याचशा आम्ही गोळा सुद्धा केल्यात. हां आणि आता आम्ही चाललोय एका मंदिरात. आपण नंतर एक पुढे जायचं. तिकडे आता जायचं. आता आपण नदीवरती आलो आहे. तिथे लोक कपडे धुत आहेत अँड आपण आता तिथे जातोय. आणि एवढा जास्त तापलंय सगळं की मोबाईल पण तापलाय. मोबाईल धरू नाही शकत, एवढा जास्त सगळं तापलंय. तिथे विदाऊट चप्पल जरी पाय ठेवला तरी पाय पूर्ण. सो त्याच्याकडून आपण आता जातोय नदीवरती. तिकडे थोडं थंडावा असेल म्हणून. आणि आता फक्त 10:30 वाजलेत आणि एवढी थंडी गरमी. सो लेट्स गो. सो मी ते चप्पल काढते. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आई ग स्लिपरी होतं आणि तिथं पाय हे कर ना. असं गुळगुळ जायचे, बारीक मासे आहेत. वाव. मोबाईल पण दिसत नाही, पूर्ण काळच दिसतंय. सो गाईज आपल्या नदी फिरून झाल्या, सगळे मंदिरं फिरून झाली. आता आम्ही तुम्हाला मंदिर फुलं झाडं दाखवणार आहे. व्हाईट कलरची फुलं आहेत आणि हे इथे ना खूप वरचे खूप फुले आहेत. म्हणजे रेकॉर्ड करायला भेटत नाहीये. खालचे अजून नाही फुलले आहेत. तिथं तुही होती 1000 रुपये दिले माहिती ना, पैसे नाही मी नंतर आलं कधी देईन. तुझ्या बिस्किटचा पण मी वशिले नाही तिच्या. हो तेच. अँड गाईज इकडे पण रेड कलरची फुलं आहेत, खूप मस्त आहेत. यांची आम्हाला नावं नाही माहीत. तुम्हाला जर यांचं नाव माहीत असेल तर कमेंट सेक्शनला नक्की सांगा की या फुलाला म्हणतात तरी काय. खूप आहेत आणि एवढं मस्त वाटतं. छान आहे, छोटी छोटी. सो गाईज माझ्या मम्मीची आत्या ती तिच्या गावचं आम्हाला तिफाटी दाखवते. ती पार्टीला घेऊन जाते. ती पार्टी
एकटी झाली खाली. हा सावकाश इकडे अबे, वर. हा. सो गाईज इथे खूप काजूची झाडं आहेत. बाई ये. तुला खूप काजू लागले. अबे, इथं बाजू. काय वली वली आहे? येतील ना? सो गाईज आता आपण नदीवरती आलोय आणि ते पाणी खूप स्वच्छ आहे. आम्ही आमचे हात पाय पण धुतले. बस, तुला नक्की मोठा दे द्या. कसं वाटतलंय ते? चांगलं वाटलं, मस्त पाणी आहे. सो हाय गाईज, आमचं नदी आम्ही दंडीवरतून आलो. त्यानंतर आम्हाला काही शूट करायला भेटलं नाही बिकॉज आम्ही खूप थकलेलो. अँड थोड्या वेळाने आम्ही जेवणार आहे आणि उद्या सकाळी आमची एसटी आहे. आम्ही रिटर्न जाणार आहे नाथूनगरला, म्हणजे आमच्या मामाच्या गावाला. सो गाईज आता आपण माटणकडून निघणार आहे आणि आपण जाणार आहे नांदेडला. सो गाईज आता आम्ही एक रील शूट केला. अँड ती रील आम्ही द्रिप्रा सिस्टरवरती टाकली आहे इंस्टाग्राम आमच्या अकाउंटवरती. इंस्टाग्राम अकाउंटवर. अँड तीच तुम्ही आणि आम्ही त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सो तुम्ही जाऊन चेकआउट करा आणि आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. सो गाईज आम्ही गावी आल्यावर आम्हाला खूप धमाल आली आणि खूप मज्जा केली. अँड आम्ही खूप फुलझाडे बघितली, फळझाडे बघितली अँड आम्ही खूपच मज्जा केली. अँड थोड्या वेळात आमची गाडी आहे रिटर्न जायची. सो तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते. अँड जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि आपण पुन्हा एकदा व्हिडिओ एका ब्लॉगमध्ये. बाय बाय.